जे ड्रीम इलेव्हन सारखे, माय इलेव्हन सारखे झाले, जंगली रमी सारखे जे ॲप्स आहेत ते सरकारने आता बंद केले. बट तुम्ही त्याच्यासारखे गेम जर तुम्ही जर मार्केटमध्ये फिजिकल जर खेळायला गेला, सट्टा वगैरे यासारख्या गोष्टी, तर त्या इनलिगल ठरतात. बट त्या ऑनलाईन गेल्यानंतर ना लिगल ठरतात. तर त्या कोणत्या वेळी किंवा ॲज अ बिझनेस पर्सन तुम्हाला काही गोष्टी ह्या कायद्याचा चांगला वापर करता आला पाहिजे. तुम्हाला फक्त शब्द पकडता आला पाहिजेत. तर याचं बेस्ट एक्झाम्पल हे जे बेटिंग ॲप्स होते हे होते. यांनी काय केलं होतं, इंडियन गॅम्बलिंग ॲक्टमध्ये दोन याच्यात गेमचे दोन प्रकार आहेत. एक गेम ऑफ चान्स आणि एक गेम ऑफ स्किल. तर गेम ऑफ चान्समध्ये काय आहे ना, की जर तुम्ही अशा गोष्टी असे गेम्स की ज्याच्यामध्ये लक डिपेंडन्स जसं की सट्टा जुगार या गोष्टी कशात लक डिपेंडंट आहेत आणि त्या फिजिकली खेळायला गेल्या तर तुम्ही त्या याच्यात येणार नाही, तुम्ही त्या म्हणजे त्या कायद्यात बसणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा जो आहे तो आहे गेम ऑफ स्किल म्हणजे जे ड्रीम इलेव्हन हे माय इलेव्हन सर्कल सारख्या ॲपने दाखवलं की आम्ही जे करतोय आम्ही गेम ऑफ स्किलच्या अंडर येतोय. गेम ऑफ स्किल म्हणजे काय, पहिली गोष्ट